जळगावच्या पालधीमध्ये 2 गटात राडा झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि आज या ठिकाणी संचारबंदीचा दुसरा दिवस आहे। आजही या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। 31 डिसेंबरच्या रात्री या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांचं कुटुंब वाहनातून जात असताना हॉर्न वाजवल्यानंतर त्या ठिकाणी शिवीगाळ करण्यात आली होती आणि शिवीगाळानंतर 2 गट समोरासमोर आल्यानंतर या ठिकाणी वाद झाला आणि वादाचं रूपांतर जाळपोळीपर्यंत पोहोचलं। या ठिकाणी घटनेमध्ये जे आहे की या ठिकाणचे काही दुकानं सुद्धा जाळण्यात आली होती, तोडफोड करण्यात आली होती, तर काही वाहनांची सुद्धा या ठिकाणी जाळपोळ करण्यात आली होती। त्यानंतर या ठिकाणी शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने संचारबंदी जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे आणि संचारबंदीचा आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे। आज रात्री 8 वाजेपर्यंत ही संचारबंदी या ठिकाणी लागू राहणार आहे। एकंदरीत पालधीमध्ये जर बघितलं तर अद्यापही या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे। पहिला दिवस काल संचारबंदीचा हा सुव्यवस्थित पार पडला होता, शांततेत पार पडला होता आणि आज संचारबंदीचा या ठिकाणी दुसरा दिवस आहे। आतापर्यंत या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 7 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। तर इतर जे आरोपी आहेत त्या आरोपींचा या ठिकाणी या परिसरात घटना घडली त्या दिवशी या परिसरातले जे CCTV आहेत ते CCTV तपासले जात आहेत, त्यांची पडताळणी केली जात आहे आणि त्या माध्यमातून आरोपींचा या ठिकाणी पोलिसांच्या वतीने शोध घेतला जातो आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकम सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।